जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि हवामान बदलाचा याचा सुद्धा फटका या पिकाला बसलेला आहे. यावरच बोलण्यासाठी शेतकरी आहेत. काय सांगाल काका, कशा पद्धतीने रोगाचा प्रादुर्भाव झाला? नमस्कार. वायगाव सरूळ या क्षेत्रामध्ये मी येथील शेतकरी आहे आणि माझी 6 एकर शेती आहे. त्याच्यामध्ये मी संपूर्ण सोयाबीन लावलं आणि त्या सोयाबीनमध्ये आता जवळपास 3 महिने होत आलेले आहे. तर या 3 महिन्यामध्ये सोयाबीन पिकावर येलो मोजॅकचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे. तर आज त्याच्यामध्ये शेंगा वगैरे भरल्या नाही पूर्ण प्रमाणामध्ये. तर सरकारला अशी माझी मागणी आहे, की इकडला सर्व्हे वगैरे करून त्यांनी येलो मोजॅक हा जाहीर करावा, घोषित करावा आणि ओला दुष्काळ पण घोषित करावा, अशी माझी विनंती आहे. उत्पादनात घट होईल? उत्पादनामध्ये नक्कीच फार मोठ्या प्रमाणामध्ये घट होणार आहे, कारण की दाना भरलेला नाही सोयाबीनचा, त्याच्यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. काय सांगाल कशा पद्धतीचा हा रोगाचा अटॅक झालेला आहे आणि त्याच्यामुळे काय परिणाम उत्पादनावर होणार आहे? जवळपास शेतकरी 8 ते 10 जूनमध्ये शेतीच्या कामाला लागतो. आपली पेरणी जवळपास 10-11 तारखेला सुरुवात करतो. तर सुरुवातीला अति कमी पाऊस झाल्यामुळे सुरुवातीला पेरण्या गेल्या. दुबार पेरणीचं संकट सावरलं आणि दुबार पेरणी झाल्यानंतर कसं तरी पीक जमिनीवर डगमगायला दिसायला लागलं. तर लगेच अति पावसाचा जोर वाढला. त्यामुळे काठावरील शेती सगळी खरडून गेली आणि ते बांध फुटले. त्याच्यामुळे जे आलेलं पीक हे एकदम खराब होऊन गेलं. निकृष्ट दर्जाचं झालं. त्याच्यामुळं त्याच्यातही नंतर खर्च वाढवल्यानंतर त्याचे जसं की कोणत्या रोगाचा? एलोमेजिक या रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्याच्यामुळे कशा तरी शेंगा आल्या, पण त्या शेंगामध्ये दाणे वगैरे भरून नाही राहिले. त्याच्यामुळे उत्पन्न खूपच म्हणजे एकरी 1 क्विंटल, 1.5 क्विंटल असा तो ॲव्हरेज राहील. जे 7-8 क्विंटलचा ॲव्हरेज होता, तो एकदम 1 क्विंटल, 2 क्विंटलवर आला. त्याच्यामुळे लागलेला खर्च आणि मिळणारी उत्पादन याचा खूप मोठी तफावत आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यावर खूप मोठं संकट सावरलं आहे. त्या संकटातून सावरण्यासाठी नक्कीच शासनाने त्यांना आर्थिक मदत द्यावी आणि आतापर्यंत शेतकऱ्याचे शासन म्हणतो का शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सर्व्हे करा. तर आतापर्यंत कोणी कर्मचारी, अधिकारी, कोणी शासनाचा प्रतिनिधी शेतकऱ्याच्या बांधावरती आला नाही आणि कोणीही आतापर्यंत त्याचे सर्व्हे वगैरे केले नाही. जर ही शासन दरबारी शेतकऱ्याची मागणी जर गेली नाही, तर शासन शेतकऱ्यांना काय देणार? त्यासाठी शासनाने, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर शेतकऱ्याच्या बांधावर पाठवून त्याचे सर्व्हे करून शासन दरबारी शेतकऱ्याची मागणी पोहोचवावी आणि शासनाने नक्कीच शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करावा आणि जे ॲल्युमिजिक या रोगामुळे झालेलं जे नुकसान आहे ते सरसकट शेतकऱ्यांना मदत काय करावी. काय सांगाल कशा पद्धतीचा रोग आलेला आहे आणि त्याचा कपाशीला सुद्धा फटका बसणार आहे? हो, कपाशीला आपण आता सध्या लहान-लहान पराठी आहे. आमची जास्तीत जास्त 1 सव्वा फुटापर्यंत सजण्यासारखी पराठी आहे. पुराच्यानं तर आमचं पूर्ण दबूनच गेलं. पण आपलं सोयाबीनचं जे पीक आहे आतापर्यंत 60, 65, 70च्या जवळपास दिवसाच्या जवळपास झालेलं आहे सोयाबीन. आणि जेव्हा फुलं न शेंग भरण्याची अवस्था येते आता आणि आता इथून 10-15 दिवसानं सोंगणीचा कालावधी चालू होऊन जाते. पण अशा अचानक ह्या पावसामुळे आणि ह्या ओलं मोजकच्या प्रादुर्भावामुळे जो आता हे झालेली आहे परिस्थिती, तर दाना भरण्याची टाइम आहे. आज कापणीची व्यवस्था आहे. तर आपण कापून मजुरीच्या हाताने जर कापून घेतलं तर हे वाले नुकसान आपल्याला परवडत नाही. कापणं परवडत नाही आपल्याला. आणि आपलं जे आता हे सीझन होतं पहिलं पिकाचं, तर हे पीक आता कापून आपण पुढचं प्रपंच भागवायचा. तर असं आपली शेतकऱ्याची अपेक्षा राहते आमचीवाली. तर ह्या कापून आपल्याला मजूर खर्च, काढणीचा खर्च आणि पुन्हा दुसरं बियाणं घ्यायचं आणि पुन्हा जमिनीत टाकून पुन्हा पेरायचं. हे सगळं करण्यासाठी आपण ह्या सोयाबीनच्या पिकावर अवलंबून असतो. आता ह्या अवलंबून झाल्याच्यानं आता आपण पुढचं आपलं व्यवस्थापन कसं करायचं, घर खर्च कसा चालवायचा आणि याचं बियाणं आपलं बॅग जर घेतली तर 3-3.5 हजाराच्या आसपास सोयाबीनची बॅग होत असते. तर आम्ही आशेनं खूप करतो का आता यावर्षी नाही पुढल्या वर्षी जरी आपल्याला कुठं तरी भेटेल काहीतरी पाहायचा. यावर्षी तर गेलं. पण असंच जर हर वेळेस कंपन्यांमध्ये जर यानं सुधारणा नाही केली नाही ओळख म्हणजे जर असेच जर प्रादुर्भाव वाढत गेले तर शेतकरी पेरणार तर पुढचं काय पेरणार, कसं पद्धतीने शेती करायचं. आता हा आमच्या पुढे एक प्रश्न झालेला आहे. काय सांगाल दुहेरी संकटात शेतकरी सापडलेला आहे, येलो मोजाक आणि पूर परिस्थिती, काय सांगाल? काय नाही यावेळी बरोबर याच्या टायमात दाणा भरण्याच्या एक म्हणा किंवा आता शेंगा पूर्ण भरण्याच्या टायमात पाणी आलं आहे. सगळ्याचे आता काढणीच्या म्हणजे आता भरण्याच्या टायमाचा आहेत आणि या टायमात सारखा सतत 1 ते 1.5 महिन्यासारखा पाणी आहे. त्याच्यामुळे रोग आता हे झाला आहे सोयाबीनला.
माझी एकच म्हणणं आहे शासनाला का या सगळ्या शेतकऱ्यांना आता सार्वजनिक पूर्ण मदत देण्यात यावी बस. नक्कीच सरकारने जे येलो मोज़ॅक आहे असो किंवा इतर जो अतिवृष्टीचा जो फटका बसलेला आहे शेतकऱ्यांना, यातून सावरण्यासाठी मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नरेंद्र मोदी, न्यूज 18 लोकमत, सरूळ, वर्धा.